जय शिवराय. मी सचिन घाडिवकर. आता आम्ही गावाक असो. मी आई तर गावाक मे महिन्यात दिली आहे, एप्रिलमध्ये दिली आहे आणि मी आता येईल जूनच्या पहिल्या हप्त्यात, म्हणजे मे महिना संपल्यावर येईल मी. तर गावा गेल्यावर रायता खातं मी मे महिन्यात आम्ही मोस्टली करायचो, पण ह्यावेळी लेट झाला आहे खाल्यानी बाकीच्यानी. तर मी आता येईल म्हटल्यावर आई म्हणाली करूया रायता, आणि माळार गेलो सकाळी. तर काही आंबे आमका रायवळ थंय गावले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रायत्याक आपण रायवळ आंबे वापरलेले बेस्ट सगळ्यात, कारण काय चांगला होता व्यवस्थित आणि टेस्टला पण चांगला लागता वगैरे सगळ्याक. तर आई तुमका रायता बनवून दाखवतली या. तर त्याची आता प्रोसिजर आपण सुरू करूया. चला. हां, हे आंबे आम्ही माळार गेलो सकाळी तर घेऊन येलो. तर आता आईक काय सांगितलं आहे की जे पडलेले आंबे होते, म्हणजे साधारण आज सकाळचे वगैरे, तर ते आईक सांगितले ते रायत्यासाठी वापर, आणि बाकी आहेत ते हे बघ बघ. तर सगळे मिक्स केलं काही नाही नाही, हे बघ तुझे ते ह्याचे खिचे ते काही झालेले काढलेले ते तसे नाही, हिरवे हिरवे हिरवी ह्याच्यातच होत आणि पडलेले ते पण मिक्स केलं. पडलेलेच ह्याच्यातच. हे तुका खाऊ होई म्हटलं ना, हां, म्हणून हे ठेवले वरचे काढलेले वरचे पडलेले म्हणजे काढलेले. ओके ओके ओके. ते आंबे आईने काढल्यानंतर ना सेपरेट, तर ते वरती पिकलेलेच होते ते आम्ही काढलो, म्हणजे खाली पडलेले नव्हते. आणि हे साधारण खाली पडलेले आहेत, पण ते ताजे असे. आणि दुसरी गोष्ट हिरवे पण असत, म्हणजे जे पिकतले या 2 दिवसात. तर आडीत किंवा असे नुसते ठेवले तरी चालतात, गवतात ठेवची गरज नाही. मग ते पिकतले चांगले. हे बघा, हे आता आई रायत्याक वापरते. रायत्याक बारके आंबे हवे म्हणजे खाऊक मजा येता. बघा, हे आता मी धुवून घेतोय पाण्यात चांगले. हे आता आई चुली ठेवतो हे टोप. आता बघा, ही आमची आता गावची चूल असा. तर आई हय सध्या आता जास्त चुलीवर नाही हे करायचं, चुलीवरच करता, गॅसवर करत नाही जेवण. चूल पेटता हे आता टोप ठेवते त्याची उकळा ठेवते, थोडा वेळ वाफ येऊन हे आता आई उकळवून घेतली या हे आंबे. आता पुढची प्रोसिजर तुमका मी दाखवते. टाकते हे जे आंबे आहेत तर ती आई आडीत टाकतली या. बघा, आडीत कसे टाकले जातात आंबे, म्हणजे ठेवले जातात असे व्यवस्थित. बघा, या गावात घेऊन गेली आई. त्याच्यात चांगले चांगले आंबे आहेत, हिरवे आंबे आहेत. ते आडीत आई रचतली, म्हणजे सेट करतली, म्हणजे पिकल्यावर ते खाऊक चांगले पिकतात, म्हणजे एकदम व्यवस्थित चांगले पिकतात आणि टेस्टला लागतात मेन म्हणजे. आई आई बॉक्स घेऊन येईल या. बॉक्स आहे, तयारीतच आहे एकदम. हे बघा, हे आम्ही हाताने काढलेले आहेत आंबे, झेजरलेले नाही. हे हाताने काढलो आम्ही आंबे. अशी काठी पण नव्हती, म्हणजे एवढ्या जवळ होते. आणि ते आता आम्ही असे हिरवे आहेत ते टोटली. आता ते व्यवस्थित बघा, तर या आडीत टाकणार आम्ही सगळे आंबे. एकाच आंब्यावरचे ते आंबे, आणि ते पण खालचे एकदम हातात गावणारे आंबे होते. वरती तर विचार करा किती असतले, किती होते. खूप होते वरची. पिकलेलेच की काय ते हे पिकेल पडतच नव्हतं ते सारखे आंबे. तर हे झालेत ना ते देठलके. ते 4 दिवसांनी खोली. हे बघा, त्या आईनं आंबे पेटी तयार केल्या ना मुंबईत नेऊक. हे आमच्या रायवळ आंब्याची पेटी. नाही म्हटलं ती हापूसपेक्षा किंमत ह्याची जास्त असा कवी. कारण की हापूस सीझन संपलो, रायवळ आंब्यांचं असा तरी पण जे आंबे उकळत ठेवलेले आहेत रायत्यासाठी, तर ते आता चांगले शिजले आहेत. तर आता ते आई उतरवता. तर बघा तुम्ही,
हे तर काढते बाहेर त्यांचा थंड वाटतं जरा. थांब गे. काय करतो साल कधी काढतो तो? नंतर काढते जरा थंड होऊन दे. भाजायचं आहे ना. नंतर मस्त ते रायते ना बारके बारके अशी हवी, जास्त मोठे नाही. तर हे आता आई थंड ठेवते जरा. जरा थंड करू ठेवता. आणि नंतर मग हे करतं नाही ते. हे बघा या आईन जरा थंड केल्याने पारंपे म्हणजे हे आंबे आता हे सोलून घेता. फक्त साडी काढते. साली काढून टाकतली फक्त. हे बघा काढ सगळे. हे बघा आईन सोलून घेता. गरम होत खूप. कशी कशी सोलता आई. आता 4-5 रवलेत. 5ही सोडून घेतली. ते साला काय वेस्ट, ते काय त्याचं काय नाही करणार, ते टाकून द्यायचं. हे बघा हे आंबे असत उकडून घेतल्यानंतर आई आता ह्याचा रायता करून घेता आई. तर ह्याच्यासाठी आई आता त्याच्यात आई रायता बनवतली या. ही लसूण आता तर मेन लसणाची फोडणी आणि ह्याचा राई राय ह्याची फोडणी मेन पडावी तर टेस्टी लागतं. मग बघा लसूण आईन तेल टाकलं ना टोपात. तर आता कडूपत्ता काय दाखव खाली. ही लसूण असा आणि हा कडूपत्ता. मोहरी असं वास येऊ फोडणी. मोहरी पण टाकते. बघा मोहरी चवीनुसार मीठ टाकते. हे बघा मीठ टाकलं नाही चवीनुसार. थोडीशी साखर टाकते जराशी. साखर गोड असून नको जरा टाकतं काय बस दूध टाकते थोडं जराशी. नाही आणि हा फोडणीचा मसाला मालवणी मसाला. आमचं मालवणी मसालो फोडण्यासाठी. झालो होतं आमचं मसालो. झालं जाते खाली सुद्धा. घालते फोडणी. हे घालते ना. रायता मालवणी पद्धती. तुम्ही बिर्याणीचा रायता म्हणता, आंब्यांचा रायता. त्या रायता तयार झाला. आंब्यांचा रायता आमच्या कोकणात रायता बोलतात. आंब्याचा आहे असा पद्धती. आता किती मिनिटं ठेवतो आई? 5 मिनिटं जास्तच. तयार झालेलेच फक्त फोडण्यासाठी. 5-10 मिनिटं. आंब्यांचा रायता ह्या आमच्या कोकणात बनवला जाता मोठ्या प्रमाणात मे महिन्यात. तर रायवळ आंबे लागतात त्या तर आईन आमच्या बनवल्यानंतर तुमका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असतात. तर आता तर मी खातले आता. आणि तर दुसरा रायता असतं आता बिर्याणी बरोबर म्हणजे दही कांदा आता वेगळा रायता. हे फरक हा. तर आमचा मालवणी आंब्यांचा रायता. तर बघा कसा दिसता वगैरे तर बघा आता. बघा बघा रायता आंब्याचा रायता. हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि आता जेव केव्हा आंब्याचा रायता खाऊ.